नो बकवास सीधी बात जय मल्हार मंडळी। आता खरोखर रात्रभर तांदूळ भिजवण्याची झंझट संपली। मार्केटमध्ये इडलीचा रवा आलेला आहे, तो पण आपला नॉर्मल रव्यापेक्षा थोडासा जाड असतो आणि त्याला काय करायचं, जेवढा रवा लागतो तेवढा घ्यायचा आणि आपल्याला त्याला 1 ते 2 तास तरी कमीत कमी भिजायला ठेवायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यातलं पाणी ड्रेन करायचं आहे, डाळ भिजायला ठेवायची तेवढाच वेळ, त्याच्यानंतर त्याला दळून घ्यायची आहे छान। आता हे बॅटर आपल्याला 15 ते 20 मिनिटं मीठ टाकून असं सोडून द्यायचं आहे। याच्यानंतर आपल्याला काय करायचं, याच्यात इनो घालून आपण त्याला फ्लफीनेस करणार आहे, कारण हे आपलं फर्मेंटेड बॅटर नाही आहे ना, त्यामुळे आपल्याला इनो घालून छान आपल्याला फ्लफी करायचे आहे। ही इडली अगदी 10 ते 15 मिनिटात होऊन जाते, त्यामुळे आपला जास्त टाइमपास पण होत नाही आणि तुम्ही बघू शकता किती छान इडली आपली तयार झाली। आता फक्त आपण इडली तर खाणार नाही, त्याच्यासोबत आपल्याला चटणी पण लागते। तर मी माझ्या पद्धतीत बनवते, तुम्ही बघा। शेंगदाणे टाकले, लसूण टाकलाय, मिरची टाकली, खोबरं टाकलंय, ओलं कोथिंबीर टाकली आणि ते दळून घेतले आणि त्याला दळल्याच्या नंतर हलकासा तडका दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपली चटणी तयार आहे। इडलीमध्ये भरभरून रस्सा टाकून आपण खाऊ शकतो, म्हणजे चटणी टाकून खाऊ शकतो। आता ही चटणीच आहे पण मी त्याचा रस्सा केला आहे।